जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 18वा दिवस आहे. खूप सुंदर निरूपण आपलं चाललेलं आहे. आदरणीय यतीन जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण गुरु प्रार्थना करून हे सत्र सुरू करूया. सगळ्यांनी डोळे मिटूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि श्लोक म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार शांतपणे डोळे उघडूया. आपण योग वासिष्ठामध्ये प्रभू श्रीरामांचं वैराग्य ऐकलं. त्याच्यानंतर त्या वैराग्यामध्ये त्यांनी जो मूळ प्रश्न केला आहे, या जीवनाचं सार त्यांना समजून घ्यायचं आहे. सगळे लोक सुखासाठी प्रयत्न करतात, पण शाश्वत सुख असं कशातच दिसत नाही असं त्यांचं म्हणणं. आणि त्यामुळे हे जीवन का जगावं, ह्याच्यात काय कारण काय हे जीवन जगण्यासाठी, असा एक त्यांचा प्रश्न सहज आलेला. आणि त्यावर उत्तर देताना वसिष्ठ ऋषींनी त्यांना आतापर्यंत जे जे काही मार्गदर्शन केलं, आपण काल पद्मराजाच्या गोष्टीपर्यंत होतो. वसिष्ठ ऋषींनी प्रयत्नांचं महत्त्व सांगितलं. भाग्य हा काही प्रकार नाही, केवळ मागचे कर्म आणि आत्ताचे कर्म यांच्यातला संघर्ष, आणि त्या संघर्षातून जे काही श्रेष्ठ असेल ते बाहेर येणारं म्हणजे त्याचं फळ म्हणजेच कर्म. ह्या प्रयत्नांना चांगल्या मार्गाने नेण्यासाठी, शुभ मार्गाने नेण्यासाठी गुरु आणि शास्त्रवचन, शास्त्राचं जे काही सांगितलं आहे शास्त्रात, त्याचं पालन करणं, अनुसरण करणं. त्यानंतर ह्या मार्गाला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी, या प्रयत्नांना इफेक्टिव्ह बनवण्यासाठी 4 मोक्षाचे द्वारपाल सांगितले: शम, संतोष, विचार आणि साधुसंग. आणि त्यानंतर मग ही सृष्टी निर्माणच झालेली नाही आहे, ज्याच्याबद्दल आपण एवढे भीतो किंवा आपण एवढे त्याच्यात अटॅच होतो. तर मुळात ही सृष्टी जी काही याला उत्पत्ती म्हणतो आपण, ही दिसतच ही नाहीच आहे. हा केवळ मनाचा खेळ आहे, मनाचा भ्रम आहे. आणि हा सगळा स्वप्नरूप आहे. हे एकात एक असे अनेक विश्व हे निर्माण झालेले आहेत. त्याचं उदाहरण साधारणपणे कोबीच्या पानांसारखं किंवा केळीच्या सोपटांसारखं, की जो केळीचा खांब असतो तो असे एकावर एक असे अनेक थर जमलेले असतात. किंवा आपण पानकोबी बघतो, पत्ताकोबी, तर ती सुद्धा एकात एक नुसते पानच पान असतात. तर ते जे उदाहरण आहे तेच इथे दिलेलं आहे योग वासिष्ठामध्ये, की असे विश्व हे एकात एक असे अनेक निर्माण झाले. ते स्पष्ट करताना लीला आणि सरस्वती यांची गोष्ट सांगितली जाते. लीला सरस्वतीच्या कहाणीमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की ही लीला आणि पद्मराजा पती पत्नी राजा राणी असतात. आणि त्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर सरस्वती देवीच्या कृपेने हे त्या राजाचा पुढचा जन्म ही लीला राणी बघते. आणि तो असतो विदुरथ नावाचा राजा. आणि ती जेव्हा मागचा जन्म बघते तर तो असतो एक वसिष्ठ ब्राह्मण आणि ही त्याची पत्नी अरुंधती. तर हिचे अनेक प्रश्न असतात लीलाचे, की ते पूर्वसंस्कारांशिवाय कसं काय हा पुन्हा राजा झाला. असा जो सगळा त्यांचा जो संचार आहे, तो जो प्रश्न आहेत, आणि मग एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात, दुसऱ्यातून तिसऱ्या ब्रह्मांडात हा जो त्यांचा सगळा प्रवास चालला होता, ह्याच्यामध्ये जे जे काही
सगळे सृष्टीचे वर्णन आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी, त्या सगळ्यांचे प्रत्येकाची स्वतःची ब्रह्मा आणि त्यांनी आपल्या संकल्पनेप्रमाणे निर्माण केलेली ही सृष्टी. तर असं सगळं वर्णन इथे आपण योग वासिष्ठामध्ये आतापर्यंत ऐकलं. आणि काल आपण अशा ठिकाणी होतो जिथे यांचं युद्धाचा प्रसंग होता. युद्धाचा प्रसंग सुरू झालेला आहे आणि त्यावेळेस या वसिष्ठ या विदुरथाच्या महालामध्ये सरस्वती आणि लीला हे दोघं जण या विदुरथाच्या महालात आलेले आहेत. आपण काल बघत होतो की सरस्वतीनी त्या विदुरथाला, तो विदुरथ जागा झाल्यानंतर त्याला त्याचा पूर्व वृत्तांत विचारला आणि त्यांनी स्वतःचा, मी अमुक कुलातला आहे, माझं हे वडील होते आणि माझ्या बाबतीत अशा अशा घटना घडल्या, मी अशा प्रकारे राज्य केलं, हे सगळं काही त्यांनी सांगितलं. आणि तिने जेव्हा त्याला त्याच्या मस्तकाला स्पर्श करून आता खरं काय तुला आठवतं ते सांग असं म्हटलं, तेव्हा त्याला आपला सगळा पूर्ण जन्म, तो जन्माचा जी परंपरा आहे जन्माची, ती सगळी त्याला आठवली. आणि इथे तो पद्मराज, तो जो विदुरथ राजा होता, तो या सगळ्या याच्यामध्ये त्याला जो भ्रम झालेला होता की मी हे असं असं आहे, याच्यातून तो सगळं आता बाहेर येतो आहे हळूहळू. आणि त्यांनी मग तिथे जेव्हा तो युद्धाचा प्रसंग यायला लागला की आता युद्ध सुरू होणार आहे, यांची चर्चा सुरू होती, त्यावेळेस त्याच्या अगोदर म्हणजे तिथे सरस्वती देवी याला विदुरथ राजाला जेव्हा सांगत होती की हे सगळं भ्रम आहे, हे तू एकातच एक स्वतः निर्माण केलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत, तर हा देखावा केवळ एक मूळ जे चैतन्य स्वरूप आहे त्याच्यात या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आता इथे त्या राजाने प्रश्न केला की जर असं असेल तर मी हे जे काही बघतोय, मंत्री आहेत, हा राजवाडा, हा माझा परिवार, हे सगळं तर हे खरं आहे की खोटं आहे? तर म्हणे हे सगळे चिदाकाश रूपच आहेत, ह्याच्यात तू तुझ्या संकल्पाने तुला जे पाहिजे ते तू इथे निर्माण केलेले आहेत. तुला हे सगळे सत्य वाटतात कारण तुझा निश्चय, तुझी बुद्धी तशी झालेली आहे, पण वास्तविक पाहता हे सगळं कुठलंही सत्य नाही. आता तू जसं बघितलं, तुला जशी मी साक्षात्कार करवला, तेव्हा तुझ्या लक्षात आलं की इथे ना मी आहे ना आणखी इतर आहेत. हा केवळ फक्त त्या चिदाकाशाचंच हे त्याच्यात प्रकट झालेलं स्वतःचंच आपण जे काही बघतो ते तिथे अनेक अनेक रूपं निर्माण झालेले आहेत. जे या गोष्टीबद्दल आत्म्याबद्दल अनभिज्ञ असतात, ज्यांना आत्म्याचं स्वरूप माहिती नाही, त्या सगळ्या गोष्टींना खरं समजतात. ज्यांना आत्म्याचं स्वरूप माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींना खोटं समजतात, त्यांच्यामध्ये ते अडकत नाही. आता इथे प्रभू श्रीराम एका अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्याप्रमाणे एक प्रश्न विचारतात आणि ह्या प्रश्नाला मी कधीतरी फेस केलं आहे. आमच्याकडे जेव्हा आम्ही घरी योग वासिष्ठ वाचायला सुरुवात केली तेव्हा मला वाटतं कदाचित मी सांगितलंही असेल, माझ्या मुलीने हा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस लहान होती. ती म्हणाली की हे जर सगळं योग वासिष्ठ काय आहे, थोडक्यात काय असेल? तर योग वासिष्ठ म्हणजे हे जे काही आपण सगळं जग बघतो हे सगळं खोटं आहे, हे सगळं भ्रम आहे आणि त्याच्यामुळे याच्यात जास्त अडकण्यात अर्थ नाही. अगदीच सारांशामध्ये सांगायचं झालं तर आपल्यातल्या ज्यांचा या गोष्टीवरती पक्का विश्वास आहे की हा सगळा भ्रम आहे, त्यांना योग वासिष्ठ ऐकायची गरज नाही, वाचायची गरज नाही. दुर्दैवाने हा भ्रम टिकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला वारंवार ते इम्प्रेशन्स करावे लागतात. तर तिने लगेच जो प्रश्न आत्ता रामाने केला तोच प्रश्न तिनेही त्यावेळेस केला होता की हे जर सगळं खोटं आहे तर मग हे ऐकायचं कशाला? जगत जर खोटं आहे तर योग वासिष्ठही खोटंच आहे, वसिष्ठ ऋषी खोटे आहेत, तुम्हीही खोटे आहेत, मग ऐकायचं कशाला आणि याच्यावरती विश्वास कशाला ठेवायचा? प्रश्न अतिशय योग्य होता आणि श्रीरामांनी सुद्धा साधारणपणे तसाच प्रश्न केला. ते म्हणाले की तुम्ही म्हणता हे सगळं जग खोटं आहे, हे सगळे लोक खोटे आहेत, त्यांनी जे काही कार्य करतात हे सगळं खोटं आहे. मग असं जर असेल तर एवढे शास्त्र हे कशाला आले? आपण सुद्धा कशाला गुरु हे मानतो आणि गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी का ऐकतो? गुरूंनी म्हटलं की योग वासिष्ठ वाचा, तर कशाला वाचायचं? कुठल्या शास्त्रात म्हटलंय की गुरूंनी वाचलं पाहिजे आणि ज्या शास्त्रात सांगितलंय ते तर खोटं असू शकतं. सगळं जगत जर खोटं आहे तर याच्यात असणारे जे काही असतील ते सगळे खोटे. हा श्रीरामांचा थोडक्यात प्रश्न. आणि मग आपण वेगवेगळं जे अवडंबर माजवलाय म्हणतात, उपवास करा, हे करा, ते करा, या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? तर इथे वसिष्ठ ऋषी सांगतात की हा जो भ्रम आहे
या सगळ्या गोष्टींच्या मागे जे अधिष्ठान आहे, जे काही मूळ आहे, ते म्हणजे ते चैतन्य. आणि ज्या ज्या ठिकाणी ते जसं जसं कल्पना करते त्या त्या ठिकाणी तसं तसं तुम्हाला भ्रम होतात. त्याच्यामुळे आपल्या बाबतीत सुद्धा जशी ही कल्पना आलेली आहे की ओके हे सगळं जग असं आहे तसं आहे आणि या बाबतीत आपण म्हणजे उपवास करायला पाहिजे, गुरु मानायला पाहिजे, हे सुद्धा आपल्या बाबतीत आपणच केलेले भ्रम आहेत. हे जर समजायला कठीण जात असेल तर याचं सोपं उत्तर त्यावेळेस मी जे दिलं होतं, जे आपल्यासाठी एकदम अप्लिकेबल आहे असं मला वाटतं. ते उत्तर असं आहे की हे त्यांच्यासाठी खोटं आहे ज्यांना हे कन्फर्म्ड आहे डोक्यामध्ये की हे खोटं आहे. आपल्या बाबतीत काय होतं, आपण सोयीचा विचार करतो. हां, योग वासिष्ठमध्ये म्हटलंय ना हे सगळं खोटं आहे, मग पुस्तक हे खोटं आहे, कशाला वाचा, परफेक्ट, नका वाचू. पण मग हे खोटं आहे हे डोक्यात पक्क भिनलं पाहिजे. इथून बाहेर गेले, आपल्या उद्योगाला लागले, जगाचा व्यवहार बघायला लागले आणि जर त्याच्यात अडकायला लागलो तर होतं काय, मी जगाच्या व्यवहाराला सत्य मानतो पण योग वसिष्ठला असत्य मानतो. असं नको व्हायला. मग तुम्हाला हे दोन्ही गोष्टी ह्या एकात एक असतील, एकाशी जुळलेल्या असतील तर ठीक आहे. योग वसिष्ठ सत्य, जगही सत्य, किंवा जग सत्य, योग वसिष्ठ सत्य. आणि जर पूर्ण जग तुमच्यासाठी असत्य असेल, खोटं असेल, तर मग ते जर भ्रम असेल तर योग वसिष्ठही भ्रम. मग काही योग वसिष्ठ वाचायची गरज नाही. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून जे सांगतोय की आपले प्रश्न जे येतात की ते एकदम त्या लेवलला की हे असं असेल तर काय, तसं असेल तर काय, पण आपण त्या लेवलला अजून पोहोचलो नाही. त्या पातळीवरती जेव्हा जाऊ, जेव्हा आपल्याला ते पक्क मनात बसेल, त्याच्यानंतर हे प्रश्नही येत नाही. तर मी त्यावेळेस मुलीला हेच उत्तर दिलं होतं की ठीक आहे, हे जर खोटं असेल तर सगळा विषय थांबला, पण इथून पुढे मैत्रिणींशी भांडण झालं तर रडायचं नाही, मैत्रिणींनी इग्नोर केलं तर मग घरी तणतणत यायचं नाही, खायला मी तुला कारल्याची भाजी दिली तरी आनंदाने खाता आली पाहिजे, हे सगळं चालणार आहे का? हे जेव्हा म्हटलं की नाही नाही हे तर सगळं खरं आहे, मग योग वासिष्ठही खरं आहे, आता हे खरं करा. ह्याच्यातून जो हा बाकीचा जगाचा भ्रम खरा वाटतो आहे तो तिथून बाहेर काढा. तर इथे वसिष्ठ ऋषींनीही जेव्हा सांगितलं की सगळं आहे प्रकट झालेलंच, सगळं काही दिसतं आहे ते आत्म्याचंच प्रकटीकरण आहे, परंतु आपल्या मनावरती अजून तसे दृढ संस्कार झालेले नाहीत. त्याच्यामुळे जे या सगळ्या जगाला सत्य मानतात त्यांच्यासाठी हे शास्त्र सांगितलेले आहेत. मुक्त लोकांना कुठलेही या शास्त्राचं बंधन असं नाही. मुळात ते बंधनाच्या पलीकडे असतात, पण जगाच्या व्यवहारासाठी शास्त्रानुसार वागतात. इथे हा प्रश्न युजली मी अनेक ठिकाणी ऐकलेला आहे आणि आपल्या इथे डिस्कशनला येतो. हे जे कोणी सिद्ध पुरुष असतील, ज्यांना ज्यांना आपण ओळखतो, म्हणजे श्री श्री रविशंकरजी असतील, आणखी कोणी असतील, किंवा शंकराचार्य असतील, जे कोणी असतील, पूर्वीचे असतील, आत्ताचे असतील, हे सगळे लोक जर बघितलं तर नियमित होम हवन, पूजा, रुद्रपूजा, सत्संग, देवाचे नावं घेणं वगैरे वगैरे हा सगळा व्यवहार त्यांचा चालतो. तेच आपल्याकडे व्रतबंध करवतात, शिकवतात, सगळा व्यवहार त्यांचा चाललेला आहे. प्रश्न असा येतो की हे जर मुक्त असतील, आता मुक्त आहेत की नाही हा आपला आपला विषय आहे, पण समजा माझ्या दृष्टीने ते मुक्त आहेत, आणखी कोणाच्या दृष्टीने असतील नसतील, पण असतील मुक्त, तर मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज काय? आपण आपल्या घरी आज योग वासिष्ठ वाचायला लागलो आणि स्वतःला खूप ज्ञानी समजायला लागलो, तर घरातलं वातावरण आपण कसं ठेवायचं? कारण या योग वासिष्ठमध्ये पुढे जाता जाता सांगितलं की देव म्हणजे हे सगळ्यात सेकंडरी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आत्मज्ञान, ध्यान या गोष्टीवरती यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. तर मागे हा प्रश्न आला होता काही दिवसांपूर्वी की पूजा वगैरे यांचं काही महत्त्व आहे का घरी, किंवा आणखी काय होम वगैरे करत असो यांचं काही महत्त्व आहे का? तर लक्षात घ्या की जे त्या स्टेटला पोहोचलेले आहेत, त्या स्थितीत आहेत, त्यांना एक जबाबदारी पण असते, कारण लोक त्यांच्याकडे बघून वागतात. आता त्यांच्या मनाची आतली अवस्था कशी आहे ही आपल्याला कळत नाही. बाहेरचं काही झालं तरी ते शांत राहतात. बरं, आपण काही प्रत्येक गुरूंच्या सतत संपर्कात राहतो असंही नाही. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात जे जे काही प्रसंग येत असतात ते कशा रीतीने हाताळतात हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो. वास्तविक आपण जे काही बघतो त्यांचं बाह्य रूप इथून दुरून कुठून बघत असू तर आपल्याला दिसतात एकदम स्टेडी आहे, स्थिर आहेत, मात्र आतमध्ये काय होत आहे ते कसे हँडल करतात हे आपल्याला माहिती नसतं. वास्तविक ते त्या स्थितीत असल्यामुळे ते सदा एकदम काय म्हणतात त्याला, जागृत सुषुप्ती अशी जी अवस्था आहे की सगळे कार्य बाहेरून काढले, आतून एकदम झोपेत आहेत, अशा प्रकारची अवस्था असते. आणि त्या अवस्थेत आपण राहू शकत नाही. आपल्याला वाटतं हं छान आहे हे सगळं, म्हणजे केवळच मी आणि आत्मज्ञान 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 एवढंच,
परंतु आपल्याला व्यवहारही करावा लागतो आणि हा व्यवहार आपण करावा म्हणून गुरूंना ते आदर्श ठेवावे लागतात. ते या सगळ्या ज्या गोष्टी करतात, बाकी त्यांचे कारण अनेक आहेत, की जसं या जगात नाही म्हटलं तरी आता सध्या हे जग जर सत्य मानत असू, त्या जगात जे काही सिद्धी असतील, या जगात जे काही बाकीचे योनी असतील, त्याच्यातले जो कोणी जीव असतील, त्यांचे स्वतःचे ज्या काही गुणधर्म असतील, त्यांचे जे काही अपेक्षा असतील, त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी हे सगळे शास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी या करणं भाग आहे. आणि त्या जगाने कराव्या म्हणून तिथे हे त्यांना सगळे आचरण करावं लागतं, जेणेकरून सामान्य माणूस त्यांना फॉलो करू शकेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते आत्मज्ञानी आहेत, आपण आत्मज्ञानी नाही आहोत. मग आपला इथून तिथपर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास होण्यासाठी आपल्याला काही एकदम डायरेक्ट जम्प नाही मारता येत. मी जसं वारंवार सांगितलं आहे की हळूहळू हळू हा प्रवास होईल. तर या प्रवासामध्ये आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टींचा सपोर्ट लागतो, एक मनाची शांती लागते, हे वाचून मिळते निश्चितपणे. पण पुन्हा आपल्या बाकीच्यांवरती, लहान मुलं आहेत घरामध्ये, त्यांनी बघितलं की वडील कधी पूजा करतच नाही किंवा वडील कधी सूर्यनमस्कार करत नाही, वडील कधी ध्यान करत नाही, प्राणायाम करत नाही. त्यांना विचारलं तर काही नाही, आत्मज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण आपली बुद्धी आणि त्या मुलांची बुद्धी ही मॅच होणार नाही. त्यांच्यामध्ये जे संस्कार व्हायला हवे ते हळूहळू हळूहळू त्यांच्या लेव्हलपासून पुढे जाऊन, म्हणजे सुरुवातीला काय शुभम करोती म्हणतील, नंतर कुठली स्तोत्र म्हणतील, नंतर मग काय हळूहळू प्राणायाम करायला शिकतील, पूजा करायला शिकतील. ह्या जे संस्कार व्हायला हवे त्यांच्यावरती, ते होणं आवश्यक आहे. कारण नाही तर 5वीच्या मुलाला PhDचा कोर्स करवण्यासारखं होतं, बरोबर. त्यामुळे असं होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. वसिष्ठांना श्रीरामांनी जो प्रश्न विचारला की हे शास्त्र कशासाठी, तर त्याचं जे उत्तर मी द्यायचा प्रयत्न केला माझ्या परीने, की हे सगळ्यांसाठी आहे, कारण तो प्रवास आहे, सगळे एकदमच त्या लेवलला पोहोचत नाही. आता हे सगळं सांगितल्यानंतर विदुरथाला सरस्वतीने सगळं ज्ञान दिल्यावर विदुरथाचं समाधान झालं आणि त्यांनी मग त्या सरस्वती देवीकडे प्रार्थना केली आणि वर मागितला की म्हणे, माझा इथे आता मृत्यू झाल्यानंतर माझं जेव्हा शरीर संपेल तेव्हा तू मला असा आशीर्वाद दे की ह्याच जीवानी माझा जो पूर्वीचा पद्मराजाचा जीव होता, जो अजून ते शव बनून पडलेला आहे, त्या जीवात मी जावं, त्या शरीरात जावं आणि तिथे माझा हा मंत्रीसुद्धा माझ्यासोबत यावा, माझी कन्या तीसुद्धा सोबत यावी आणि तिथे जाऊन मी त्या शरीरात प्रवेश करू शकेल आणि पुन्हा जिवंत होऊ शकेल, असा आशीर्वाद मला दे. तर देवी सरस्वतीने त्याला तसा आशीर्वाद दिला, तुझे सगळे मनोरथ पूर्ण होतील आणि तू पूर्वीच्या आपल्या राज्यात जाऊन हा सगळा तुझा जो काही पूर्वीचा राज्यकारभार आहे तो असाच्या असाच तू करू शकशील. इथून तुला केवळ हे सगळं एक साक्षात्कार करण्यासाठी आणि ही लीला, हिला तुझं जीवन बघायचं होतं, तिला हे सगळं सत्य सांगायचं होतं, त्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलो. आता इथून आम्ही निघू. आता हे जे काही तुमचं सध्या चाललं आहे याच्यामध्ये भयंकर लढाई सुरू होईल आणि या भयंकर लढाईमध्ये तुझा मृत्यू होईल, त्याच्यानंतर तू तिकडे परत जाशील. आता हा संवाद जेव्हा त्यांचा सुरू होता, लीलाचा आणि सरस्वतीचा आणि विदुरथ राजाचा, तिने सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याच वेळेस तिथे त्या राजाच्या महालात एक दूत घाईगडबडीने आला आणि त्यांनी सांगितलं, बातमी दिली की महाराज, सगळीकडून शत्रूची सेना आपल्यावरती हल्ला करून येते आहे आणि या हल्ल्यामध्ये आपलं प्रचंड नुकसान होत आहे, आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. तर अचानक ते सगळे युद्धाचे आवाज, वाद्यांचे आवाज, शस्त्रांचे आवाज हे सगळे यायला लागले आणि हा सगळा जो काही सीन आहे, काय चाललं आहे हे बघण्यासाठी विदुरथ राजा खिडकीत गेला. तेवढ्यात आतून त्याची राणी आणि काही राजस्त्रिया या अतिशय अशा घाबऱ्या घुबऱ्या होऊन तिथे आल्या आणि त्यांनी राजाला सांगितलं की महाराज, शत्रू आपल्या महालापर्यंत आलेला आहे, त्यांनी काही राजस्त्रियांना पळवून नेलं, आम्ही मोठ्या मुश्किलीने स्वतःचा जीव वाचवून इथपर्यंत आलो आहे, तर आम्हाला आपण पटकन आमचं रक्षण करा. आता हे तिचं बोलणं सुरू असताना तो जो विदुरथ राजा आहे त्यांनी पटापट आपले शस्त्र घेतले, युद्ध करण्यासाठी तयार झाला आणि तो तिथून बाहेर पडला. आता हा सगळा जो प्रकार चालला होता, ही त्या पद्मराजाची जी पत्नी होती लीला, जी सध्याची आपल्याला लीला माहिती आहे, त्या लीलाने हे बघितलं आणि तिचं लक्ष त्या राणीकडे गेलं जी विदुरथाची पत्नी होती. तिने बघितल्यानंतर तिला एकदम आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ती म्हणाली की ही जी दिसते आहे या विदुरथाची पत्नी, म्हणजे माझ्या पतीच्या पुढच्या जन्मातली त्याची पत्नी, ही तर एक्झॅक्टली माझी झेरॉक्स कॉपी आहे, माझ्यासारखीच दिसते.
हां, फक्त मी तेव्हा जशी तरुण होती तशी ही आता त्या तारुण्यातली लीला दिसते आहे. आणि जसं आरशात आपण बघतो, आरशाच्या आत एक आहे आणि आरशाच्या बाहेर दुसरं आहे. ही जी प्रतिमा आहे एक दुसऱ्याची, तर माझीच एकदम कॉपी आहे. हे असं कसं होऊ शकतं? मी या दोन्ही ठिकाणी मी जिवंत आहे, दोन्ही ठिकाणी मी सचेतन आहे की काय? हा प्रश्न तिला पडला. त्यावर हा प्रश्न तिने लीला सरस्वतीला विचारला. तेव्हा सरस्वतीने उत्तर दिलं की तुझ्या पतीने म्हणजे पद्मराजाने मृत्यूसमयी ज्या ज्या काही त्यांनी भावना केल्या त्याप्रमाणे त्याला त्याचं नगर सगळं दिसायला लागलं. त्यांनी आपण मागे बघितलं त्याचे मंत्रीगण, त्याचे सभेतले लोक, जे कोणी विद्वान असतील हे सगळे त्याला तिथे आलेले दिसले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तू एक पत्नी म्हणून सुद्धा तिथे यावं हे सगळं त्याची जी इच्छा होती त्याप्रमाणे हे इथे यायला दिसलं. आता खरं म्हणजे हे जे कोणी लोक आहेत इथे आलेले, आणि हा महत्त्वाचा विषय, हे जे लोक तुला दिसत आहेत हे काही तेच लोक नाही आहेत जे तुझ्या राज्यात होते. ते लोक आणि हे लोक वेगळे आहेत. याला दिसायला सेम दिसतात, काल आपण याच्यावरती बोललो, दिसायला सेम दिसतात परंतु प्रत्यक्षात हे वेगळे आहेत. तो जो भास होतो आहे, त्या राजाला जो काही हे सगळं दृश्य दिसतं आहे, हा केवळ त्याच्या पूर्वसंस्कारांचा परिणाम आहे. त्याला जसं हवं होतं तसंच इथे तो बघतोय. त्यामुळे हे जे काही जग आहे हे केवळ विदुरथ राजाच्या कल्पनेने उत्पन्न झालेलं. आणि मग प्रश्न असा येतो की जर विदुरथ राजाने हे बघितलं तर ह्या लोकांना सुद्धा तो कसा दिसतो? कारण तेही लोक कोण आहेत? तेही कुठले तरी जीव आहेत. मग त्यांच्यामध्ये कशी संकल्पना आली? योग वासिष्ठ इथे आणखी आणखी कॉम्प्लेक्स होत जातं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगेल, ह्या सगळ्या कल्पना आपल्याला सहज स्वीकारता आल्या तर आनंद. जर का कन्फ्युजन होत असेल, असं वाटलं की हे सगळं डोक्यावरून चाललं आहे, तर एक प्रश्न विचारावा पुन्हा की माझ्या कामाचं काही आहे का इथे? या गोष्टींनी मला काय फरक पडणार आहे? आज संध्याकाळचं जेवण काय, हा मला पहिला प्रश्न येतो, बरोबर आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला, आणि ते काय असेल ते मी कसं आनंदाने स्वीकारू शकतो, या मोमेंटला पहिली प्रायोरिटी काय या जीवनामध्ये, तर आनंदाने मला जगता यायला पाहिजे. हे ज्ञान मिळालं काय नाही मिळालं काय याने काही मला विशेष फरक पडणार नाही. फक्त हे कशासाठी चाललंय, हा सगळा प्रपंच वसिष्ठ ऋषी का एवढे 32,000 श्लोक का लिहिलेले आहेत, आपल्यासाठी का सांगतायत? ते एकदा नुसतं एका वाक्यात सांगितलं की अरे हे सगळं जग खोटं आहे, तर असं आपल्याला पटत नाही. म्हणून रोज 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 तेच ते डोक्यावरती जे हॅमरिंग होणार आहे, हतोड्याने तेच ते मारणार आहे, ठोक 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 ठोक, काय तर जग खोटं आहे, जग खोटं आहे, जग स्वप्नमय आहे, जग स्वप्नमय आहे. जेव्हा ते पुढचे काही दिवस ऐकाल तेव्हा आशा करतो थोडंसं तरी कुठेतरी एक अशी पॉसिबिलिटी येईल की एखादा संघर्ष कुठे झाला, थोडीशी चलबिचल झाली मनामध्ये, पण त्याच्यानंतर स्वतःला सांगू की नाही जाऊ दे, सगळं स्वप्नमय, सोडणं. म्हणजे बायकोशी भांडण झालं अगदी कडाक्याचं, आणि मग काहीतरी किंवा नवऱ्याशी भांडण झालं आणि डोक्याला हात लावून बसले, हे होतात. संसार म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात. मग असं मनात वेगवेगळे विचार यायला लागतात, आता काय असं तसं, मग कुठेतरी हे इतक्या दिवसांचे संस्कार पटकन स्ट्राईक होतात, हे सगळं स्वप्नमय आहे. तर ते त्या मोमेंटला लगेच स्वीकारणं थोडं चॅलेंजिंग होतं. पण तो विचार आला ना, तर जे एरवी 2 दिवस 3 दिवस चालणारं प्रकरण आहे ते 5 मिनिटात 10 मिनिटांनी हळूहळू हळूहळू शांत व्हायला मदत होते. तर हा अथर्व, मी जाईल सगळं डिटेलमध्ये स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. ओके, ही जी कन्सेप्ट आहे हे डोक्यावरून जाणं हा विषय नाही, पण डोक्यामध्ये ह्या कन्सेप्ट गेल्या पाहिजेत की आपण इथे वारंवार हे आपल्यावरती इम्प्रेशन करायची की हे सगळं स्वप्नमय आहे. म्हणून वसिष्ठ ऋषींनी हा 32,000 श्लोकांचा प्रपंच मांडलाय. तर त्या विदुरथ राजाला जसं हे स्वप्न दिसतं आहे, त्यांनी जी काही कल्पना केली त्याप्रमाणे त्याला जे काही त्याचं सगळं जग दिसतं आहे, तसंच बाकीच्या लोकांनी सुद्धा जी कल्पना केली होती त्या कल्पनेप्रमाणे त्यांना त्यांचं जग दिसतं आहे, आणि त्यांनी हे सगळं स्वतःसाठी योग्य करून घेतलंय. आता प्रश्न हा होता की ही लीला आणि पूर्वीची लीला आणि नवीन लीला या दोघांमध्ये जी एक दुसऱ्यासारखे दिसत आहेत, एकदम सेम दिसत आहेत, तर याच्यासाठी काय? तर इथे मात्र दोघांचाही संकल्प होता, नवरा बायकोचा दोघांचाही संकल्प होता की आपण एक दुसऱ्यासोबत राहावं. हिला हवं होतं आपण आपल्या पतीसोबत राहावं, त्याला हवं होतं आपल्या पतीसोबत आपल्या पत्नीसोबत असावं. म्हणून दोघांनीही स्वतःच्याच त्या पुढच्या जन्मामध्ये ह्या सगळ्या स्वतःचे एक रूप होऊन एकाच ठिकाणी ते दोघं जण आले.
तर म्हणे ही जी लीला आहे ही सुद्धा तुझंच दुसरं रूप आहे, ती काही वेगळं नाही. म्हणून हे जरी असं असलं तरी पुन्हा हे केवळ स्वप्नमय आहे हे विसरू नको. या सगळ्यांमध्ये मूळ कारण काय आहे, हे असं का दिसतं, एकाला एक दुसऱ्यालाही तेच, ह्याच्या मागे कारण काय आहे? तर ही जी ही जी संविद आहे, ही जी चेतना आहे, ही जी सगळीकडे असते, ती या ज्या ईश्वराने हे सगळं निर्माण केलेलं आहे तीच प्रत्येकामध्ये आहे. त्याच्यामुळे ती स्वतःला जसं तिला तिचे हे दोन रूप प्रकट होतात, ज्याला आपण व्यष्टी म्हणतो आणि एक समष्टी म्हणतो. समष्टी भाव हा सगळ्यांसाठी सेम, सगळ्यांसाठी एकच. त्याच्यामुळे ते दिसताना सगळ्यांना तेच दिसेल, कारण ती स्वतःला प्रकट करते. आणि आपण कधीतरी जर एका गोष्टीचा विचार केला, कारण हा प्रश्न मला वाटतं योग वासिष्ठमध्ये पुढे कधीतरी आलाय, पण एक एक प्रश्न जर आपल्या मनात कधी येत असेल, आतापर्यंत म्हटलं सगळे जीव, सगळ्यांचे आकाश हे वेगवेगळे आहेत, सगळ्यांचं जग वेगवेगळं आहे. मग हे दोन जग वेगवेगळे असतील तर ते एक दुसऱ्याला कसे ओळखतात, एक दुसऱ्याशी कसे जोडले जातात? नाही, जर इथे आपण साधी सिंपल गोष्ट बघूया. रस्त्यावरती जात आहोत, एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या पक्षाला थोडी जखम झाली, काहीतरी झालं, तर आपल्याला कुठेतरी थोडं दुःख होतं. आणि का होत असेल? ह्या आपल्या जगाला आणि त्या प्राण्याच्या जगाला आपण कसे जोडले जातो? कारण दोन जग तर वेगवेगळे आहेत. तर दोन जगांमध्ये कनेक्शन काय आहे? बरोबर, आपण एक दुसऱ्याप्रती जे जोडले जातो, प्रेम असेल काही, किंवा प्रेमाचेच उलटे स्वरूप म्हणजे तिरस्कार असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, तर ह्याच्या मागे कारण काय? का दोन जीव जोडले जातात? हे कनेक्शन जे म्हणतो हे कसे येतात? तर हे कनेक्शन म्हणजेच तो जो जीवभाव आहे, जे आपल्या मूळ ईश्वराने जे सगळं निर्माण केलं आहे, तो आपल्या प्रत्येकामध्ये आहे आणि तोच आपल्याला जोडत असतो. तर आपले हे जे दोन रूप आहेत, एक वैयक्तिक आणि एक सामूहिक, या दोन मध्ये सामूहिक हा जो प्रकार आहे तो आपल्याला एक दुसऱ्याशी जोडतो. म्हणून काही गोष्टी ह्या आपल्या एक दुसऱ्याला कनेक्ट करता येतात, समजून घेता येतात, एक दुसऱ्याप्रती अटॅचमेंट राहते. पण दुसरीकडे एक दुसऱ्याला समजू न शकण्यासाठी सुद्धा स्वतःचे वैयक्तिक जग असतात. एकदा जर हे लक्षात आलं तर ह्या फॉर्म्युल्याचा उपयोग हा आपल्याला आपल्या जीवनासाठी फार सुंदर रीतीने करता येऊ शकेल. ज्यांना ही गोष्ट कळली ना, की त्याचा जीव, त्याचा समोरच्याचं विश्व वेगळं पण आहे आणि मला समजून घेता येण्यासारखं पण आहे, तर आपण काय करू शकतो? फार सिंपल पद्धतीने, की चला त्याचं विश्व वेगळं असेल, त्याच्या भावना, त्याचं जे काही आचरण असेल ते त्याला स्पेस देऊ म्हणतो आपण, हो ना, आपल्या सध्याच्या भाषेमध्ये आय वॉन्ट सम स्पेस. तर ती त्याची स्पेस आहे, ते त्याचं जग आहे, त्याला त्याच्यात राहू द्या. आणि आपण त्याला समजू शकतो, कारण त्याच्यामध्येही आपण कुठेतरी आहोत, आपल्यामध्येही तो कुठेतरी आहे. तर त्याच्या जीवनात काय चाललंय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण सहज थोडंसं कनेक्ट झालो तर पटकन लक्षात येतं की अरे अशी अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एखाद्याचं वागणं हे आपण सहसा जास्त चॅलेंज करत नाही. आम्ही रिसेंटली एक दुर्दैवी घटना आहे, पण आहे की एक व्यक्ती जी पूर्वी कधीतरी अतिशय श्रीमंत आणि अतिशय काही सगळं होतं, आज वेड्यासारखी वागते आहे. आणि मग त्या व्यक्तीचं वागणं म्हणजे तिने कधी कोणाचं नुकसान करा, कधी कोणाची गाडी तोडून ठेवा किंवा आणखी काही करा, असे प्रकार होतात. अशा परिस्थितीमध्ये असं कधी कधी एखाद्याला जर राग आला की असं वाटतं जाऊन दोन ठेवून द्यावा. पण ती जर सेन्सिबिलिटी असेल, ती जर जाणीव असेल की तो वेडा आहे हे स्वीकारा आणि तो असाच वागणार आहे, त्याच्याकडून काही वेगळं आपण अपेक्षित करू शकत नाही. मग हे जर माहिती असेल तर आपण त्याच्याबद्दल तिरस्कार करून आपलं मन खराब करण्यापेक्षा त्याच्याप्रती सहानुभूती ठेवून, कारण आता इथे त्याचं जग वेगळं आहे हे स्वीकारलं, आता त्याच्याप्रती सहानुभूती का ठेवायची? तर कारण आपलं कर्तव्यही होतं. आपल्याला जेव्हा जाणवतं की अरे तो गरीब बिचारा या कॅटेगरीमध्ये मोडला जातो, त्याची परिस्थिती अशी अशी आहे, मग तिथे आपल्याला सहानुभूती येते. पहिल्यांदा जो तिरस्कार होता तो त्याचं जग वेगळं आहे समजल्यानंतर सहानुभूती येते. मग पुढे आपल्याला काय करायचं, तर आपण त्याच्यावरती काय उपचार करायचे असतील, त्याला काही सोय करून द्यायची असेल तर त्या दृष्टीने विचार करू शकतो. एंड ऑफ द डे या सगळ्याचा फायदा हा आपल्यालाच होतो. आपलं मन स्थिर, आपलं मन शांत, आपण त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थित राहू शकतो आणि त्याचे जे काही परिणाम किंवा दुष्परिणाम असतील, जी काही सकारात्मकता नकारात्मकता असते, ती सगळी आपल्या आतमध्ये रिफ्लेक्ट होते. इथून पुढे योग वासिष्ठचा प्रवास याच्यानंतरच्या काही गोष्टींमध्ये आपण बघू की आपल्या वागण्याबद्दल आहे. हे सगळं बाहेरचं जग ह्याला जेव्हा आपण समजतो की प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे, तर आता आपल्या विश्वाला आपण सुंदर कसं करू शकतो,
आपल्या आतलं विश्व सुंदर कसं ठेवता येईल, बाहेरचं विश्व काहीही बदललं तरी ह्या विश्वाला माझं जग कसं सुंदर ठेवता येईल, याकडे हा प्रवास हळूहळू सुरू होईल. पण हे फाउंडेशन मात्र लक्षात घ्या की दोन्ही सृष्टी असतात इथे. म्हणून लिहिलेला ही सरस्वती सांगते की हे बघ, ती आता तुझी जी काही प्रतिमा आहे ती आहे, परंतु हे सगळं केवळ भास मात्र आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केवळ स्वप्नवत असल्यामुळे तू हे सगळं सोड आणि स्वतःला शांत ठेव. आता ती जी दुसरी लीला आहे तिला सांगते की आता हा जो तुझा पती आहे आणि तो आता विदुरथ राजा हा रणांगणात जाईल आणि तिथे त्याचा मृत्यू होईल. हे ऐकल्याबरोबर त्या विदुरथाची पत्नी लीला ती पुढे येते. ती म्हणते की हे देवी, मी सुद्धा सरस्वतीची प्रार्थना पूजा नियमाने करत आली आहे. तू तिच्यासारखीच दिसते, ती मला स्वप्नात येऊन दर्शन देत होती. तर आता तू माझ्यावर प्रसन्न हो आणि माझ्यावर कृपा कर आणि मला असा वर दे. हा, इथे थोडा एक कहाणी मी ट्विस्ट म्हणतो तसं. ही म्हणते की मला असा वर दे की माझा पतीचा मृत्यू होण्याच्या अगोदर, म्हणजे मला सधवा जायचं, मला विधवा व्हायचं नाही, ह्याचा मृत्यू होण्याच्या जस्ट अगोदर मला तू हा तिकडे जो त्याच्या पुढच्या जन्मात जाणार आहे, सॉरी मागच्या जन्मात जाणार आहे पद्मराजाच्या, तर तिथे मला सदेह पोहोचव. हां, इथून मला अशीच्या अशी त्या जन्मामध्ये तिथे पोहोचून दे, जेणेकरून मी त्याची पत्नी, कारण आता हा तर जिवंत होईल, मग माझं काय व्हायचं मी इथे राहिल्यानंतर, नाही का, हा परत जाईल आणि जिवंत होईल, पुढचं शरीर तो जे जुनं शरीर आहे ते धारण करेल, मग माझं काय, तर मला सुद्धा तू तिथे पोहोचव आणि मी त्याची पत्नी बनून त्याच्यासोबत तिथे संसार करू शकली पाहिजे, असा वर मला दे. असं म्हटल्यानंतर सरस्वती प्रसन्न होऊन म्हणाली, ठीक आहे, तू माझी अतिशय मनापासून आराधना साधना पूजा केलेली आहे, त्याच्यामुळे तू जसं म्हणते तसं होईल. हे ऐकल्यानंतर ती जी पहिली लीला होती, आता दोन लीला आल्या, पद्मराजाची लीला, तिने एकदम तडकन प्रश्न केला. ती म्हणे, हा काय प्रकार आहे, मी तुला साधं म्हटलं की मला इकडून तिकडे जायचं आहे किंवा मला वसिष्ठ ब्राह्मणाचं घर बघायचं आहे, मला विदुरथाचं घर बघायचं आहे, तर तू मला म्हणाली की ध्यान लाव, समाधी लाव आणि निर्विकल्प समाधीत पोहोच आणि हे कर आणि ते कर, आणि मग त्याच्यानंतर तू मला हे सगळं जग फिरवते आहे आणि मला सांगितलं शरीर सोडावं लागेल, सूक्ष्मदेह धारण करावं लागेल वगैरे वगैरे, इतक्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या. आणि हिनी साधं तुला म्हटलं मला इकडून तिकडे सरळ या शरीरानेच जायचं आहे, तर लगेच हो म्हणून दिलं. म्हणजे मी काय घोडं मारलं होतं, मला काय पटकन असं सांगितलं. हा तिचा साधा सरळ प्रश्न. सरस्वतीने उत्तर दिलं आणि हे उत्तर आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, सगळ्यांसाठी. इन जनरल ती कन्सेप्ट अशी आहे. सरस्वती म्हणते की मी देणारी कोण, माझा जो रोल आहे मला फक्त तथास्तु म्हणायचं असतं. तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन. तू इच्छा केली की मला हे सगळं बघायचं आहे म्हणून मी तुला ती समाधी आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या आत्मज्ञान प्राप्त होऊन तुला पुढे जाण्यासाठी. आणि तू मला म्हटलं होतं की मला निरंतर दर्शन दे वगैरे वगैरे, सगळी ती जी आराधना केली आणि त्याप्रमाणे तू जे मागितलं ते मी तुला तथास्तु म्हटलं. तू म्हटलं मी समोर प्रकट व्हावं, तुझ्या इच्छेनुसार मी प्रकट झाली. तू म्हटलं हे बघायचंय ते बघायचंय, त्याला जे अनुसरून योग्य होतं तो मार्ग मी तुला दाखवला. आता हिनी जे म्हटलं तिने डायरेक्ट मागितलं, तू असं गोल 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 फिरून मागितलं, तिने डायरेक्ट मागितलं मला ह्या शरीराने असंच्या असं तिकडे जायचं आहे. ठीक आहे, तिला मी सूक्ष्मदेहात पाठवेल आणि ती सूक्ष्मदेहाने तिकडे जाऊन पुन्हा मूळ शरीर धारण करेल. हे असं जर आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घे, असं सरस्वती सांगते की म्हणे जे काही मिळतं ते केवळ स्वप्रयत्नाने, तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला मिळेल. इथे आमचं काम काय, जे कोणी देवता असतील ह्यांचं काम काय आहे, तर ह्यांचं काम म्हणजे केवळ तथास्तु म्हणणं. हे जे काही आपण ऐकतो वाचतो की आपण जे तप करतो, आपण जे काही तपश्चर्या करू, उपवास करू, जे काही असेल, ह्या सगळ्यांची जे काही फळं मिळतात ना, हे फळं केवळ तुमचे स्वतःचे प्रयत्न समोर येतात. हां, आपल्याला असं वाटतं की मी अमुक देवीचं व्रत केलं म्हणजे मला प्रचंड काहीतरी मिळेल किंवा मी अमुक उपवास केला म्हणजे मला त्याचे खूप फळं मिळतील. तर म्हणजे हे फळं म्हणजे तुमची इच्छाशक्ती, तुमची जी काही कर्म आहे तीच त्या कर्माच्या रूपाने प्रकट होतात. मुळात ती तुमची इच्छाशक्ती, ती इच्छाशक्ती दृढ व्हावी म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात. आता आपल्यालाही प्रश्न पडेल, मग असं जर असेल तर हे सगळे उपास तपास कशाला करायचे, हो ना, हे सगळे जे कर्मकांड सांगितले आहेत कशाला करायचे, केवळ आपली इच्छाशक्ती जबरदस्त ठेव, राईट. जस इच्छाशक्ती जबरदस्त ठेवली तर मिळून जाईल सगळं.
लक्षात घ्या, हे पॉसिबल आहे, नाही अशातला प्रकार नाही. आपण जे अनेक श्रेष्ठ पदांवर पोहोचलेले लोक बघितले असतील, ज्याला व्यावहारिक दृष्टीमध्ये श्रेष्ठ म्हणतो, त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओज असतील, पंतप्रधान असतील, वैज्ञानिक असतील, हे सगळे लोक काही रोज उठून उपवास केला आहे, पूजा केली आहे, ध्यान केलं आहे, तपश्चर्या केली आहे आणि त्याच्यानंतर अचानक पंतप्रधान झाले, अचानक मोठे सायंटिस्ट झाले किंवा अचानक सीईओ झाले, असं नाही. त्यांनी नारायण मूर्तींबद्दल तुम्ही जर सुधा मूर्तींचं ऐकलं असेल तर संपूर्ण जीवन त्यांनी इन्फोसिसला दिलं, म्हणून इन्फोसिस ते आज ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात तिथे आहे. हा जो प्रकार आहे की आपले प्रयत्न हे तेवढे स्ट्रॉंग होऊन तिथे पोहोचू शकतात, तिथे आपण ते साध्य करू शकतो. परंतु सगळ्यांनाच हे साधतं असंही नाही आहे. म्हणजे सर्वसामान्य जीव आहे त्यांचे जे काही छोटे छोटे असतील, मी पुन्हा सांगतो की आपण सगळेच काही राईट फ्रॉम बर्थ जन्मापासूनच श्रेष्ठ आहोत असं नाही. हा प्रवास असतो. हा प्रवास आणखी इफेक्टिव्ह करण्यासाठी हे छोटे छोटे टूल्स आहेत. एखाद्याला जर असं वाटत असेल की माझा संकल्प दृढ ठेवता येत नाही, मी काहीतरी ठरवतो आणि ते मोडलं जातं, तर असं जर होत असेल तर त्यांनी उपवासाची साथ धरावी. उपवास करायला लागल्याबरोबर शरीर त्रास द्यायला लागतं, मग भूक लागते. आपल्याला कळतं की पोटात एकदा दोनदा थोडंसं मुरडून येईल, थोडंसं भूक लागल्यासारखं होईल, आतडे ओढले जातील, पण माणूस मरत नाही तेवढ्यानी. लोक 2-2, 3-3 दिवस उपाशी राहतात. या एवढ्याशा गोष्टींनी काय होणार आहे? हे जेव्हा जाणवतं ना, तेव्हा मग लक्षात येतं की जी माझी भीती असते की आता मला काय होईल भूक लागल्यानंतर, आणि मी मग खायला द्या करून सगळं भंडावून सोडतो आणि आता नाही खाल्लं तरी मी राहू शकतो, याचा अर्थ मी एखादं दुसरं कार्य जर हातात घेतलं तर त्यावेळेस सुद्धा जे काही छोटेसे त्रास, छोटेसे शरीराचे असू द्या, मानसिक असू द्या, यांच्या पलीकडे मी जाऊ शकतो आणि इथून मग मी स्वतःवरती नियंत्रण मिळवू शकतो. ही जे लॉजिक आहे उपवासाचं, हे मी माझ्या एका मित्राला त्याचं सिगरेटचं व्यसन सोडण्यासाठी सांगितलं होतं. चांगल्या परिवारातला, म्हणजे आध्यात्मिक परिवारातला मित्र, पण रोज त्याला 3-4-5 काय सिगरेट्स लागत असतील, त्या लागत असायच्या प्यायचा. तर त्याला एक दिवस मी सहज म्हटलं की तुला खरं सोडायची आहे का? तो म्हणे हो, पण प्रयत्न करतो पण सुटत नाही. म्हटलं एक काम कर, तू गुरुवारचा उपवास कर. तो म्हणे उपवास मी तसेही करतो. म्हटलं तसं उपवास नाही, गुरुवारचा तू सिगरेटचा उपवास कर, की गुरुवारच्या दिवशी तू सिगरेट घ्यायची नाही. आणि जर तुला असं खूप जड वाटलं तर अर्ध्या दिवसाचाच उपवास कर. हे टेक्निक आपण थोडं लक्षात घ्या. आपल्यालाही जेव्हा आपल्यात थोडासा बदल घडून आणायचा आहे, काहीतरी साध्य करायचं आहे, काहीतरी शरीराला थोडंसं एक वळण लावायचं असेल किंवा एखादी सवय तोडायची असेल, जसं व्हॉट्सॲपवरती, फेसबुकवरती कोणी खूप अडकत असेल, तर हे जे असे टेक्निक्स आहेत ना आपल्या शास्त्रामध्ये दिलेले, थोडा विचार केला तर यांचा रोजच्या जीवनासाठी सुद्धा तसाच उपयोग करता येतो. तर त्याला म्हटलं की तुला जर असं जमत नसेल तर मे बी अर्धा दिवसच, दुपारी 12 वाजेपर्यंत एकही सिगरेट घेऊ नको. 12 नंतर तुला 10 घ्यायचे असतील तर 10 घे, पण 12पर्यंत एकही घेऊ नको. तेवढा उपवास करून बघ. तर त्यांनी तो केला. तो म्हणे नाही, मी गुरुवारचा करतो, गुरुवारी घेणार नाही. आणि त्या गुरुवार नंतर पुढच्या शुक्रवारपासून सिगरेट सुटली. त्याच्यानंतर कधी सिगरेट पुन्हा हातात आली नाही. का? तर आपण स्वतःवरती विजय मिळवू शकतो. ही जी उपवासाची भावना आहे, ही उपवासातून जे साध्य होतं ते त्याला सहज जमून गेला. तो एक कॉन्फिडन्स तिथे येऊन गेला. तर आपण जो विषय करत होतो की हे जे जप तप वगैरे आणि याचे मार्गातून जे फळं मिळतात, तर हे जप तप यांची आवश्यकता आहे, नाही अशातला प्रकार नाही आहे. परंतु जे आपल्या समोर येतं ते केवळ आपले प्रयत्न, त्याच्यातूनच आपल्याला जे मिळतं ते आपण जे समोर येतं ते आपले फळं असल्यामुळे ते प्रयत्न तसे करणं आवश्यक आहे. म्हणून मी जे म्हणत होतो की आपल्याला आतापर्यंत आपण जे जे विचार केले प्रयत्नांच्या बाबतीत, तर एकदम टोकाचे एक्स्ट्रीम एफर्ट्स हे असले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी खास करून हे निश्चित सांगू शकतो की तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही एखाद्या विषयाचा दृढ अभ्यास केला तर तो अभ्यासच सिद्धी म्हणून तुमच्यासमोर आपोआप प्रकट होते. आपल्याला वाटतं देवता प्रसन्न झाल्या, एखादी सिद्धी झालेली आहे, तर ते जरी असलं तरी ती मूळ, कारण या सगळ्या देवता आणि या सिद्धी किंवा ही नियती जी आहे, ही जे क्रिएशन आहे, यांचं स्वरूपच असं आहे की तुम्ही काहीतरी चांगले प्रयत्न करावे आणि त्याचे फळं तुमच्यासमोर यावे. याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. आता इथे एक आणखी टिप देतो आणि मग आपण थांबूया. टिप ही आहे की आपण जेव्हा एखाद्या पूजेमध्ये असू किंवा एखाद्या वेळेस काही आपल्याला मागणी असते की माझ्या जीवनात असं असं व्हावं, आपण ती डिमांड घेऊन देवाकडे जातो किंवा आपण गुरूंकडे जातो, ती मागणी घेऊन जातो की मला असं असं काहीतरी करायचं आहे. तर या बाबतीत थोडंसं सावध राहा. कारण काय होतं की आपली बुद्धी जी आहे, जेव्हा मागतो आपण,
तर तिच्यावरती एक प्रकारचं मायेचं आवरण असतं. आपल्याला फार मर्यादित दिसतं आणि आपल्याला ते मर्यादित आपण मागतो. हं. प्रत्यक्षात देणाऱ्याला कदाचित जास्त द्यायचं असेल. कदाचित आपले प्रयत्न जे आपण मागतोय त्यापेक्षा आणखी पलीकडचे असू शकतील. त्यामुळे नेहमी या बाबतीत थोडं सावध असावं. काय सांगायचं, की मी अमुक मागण्यासाठी किंवा अमुक गोष्ट साध्य होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. बरोबर. म्हणजे समजा माझं टार्गेट असेल की 500 करोड मला यावर्षी मिळावे. तर 500 करोड मिळण्यासाठी, हे टार्गेट मिळण्यासाठी मी अमुक 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 गोष्टी करतोय, हे माझा प्रयत्न चाललाय. परंतु ह्याच्या पुढे जे द्यायचं ते तुम्ही द्या. माझ्यासाठी जे योग्य असेल ते द्यायचं कार्य तुमचं. मी फक्त एवढ्यासाठी प्रयत्न करतोय. माझी मागणी ही नाही की मला हे मिळावं. माझी मागणी ही आहे की माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही द्यावं. या बाबतीत स्वतःसाठी सावध राहावं. नाही तर तुम्ही 500 करोडची मागणी करत राहाल आपल्या डोक्यामध्ये, कारण मायेचा खेळ आहे. 500 करोड पाहिजे. परंतु देणाऱ्याच्या डोक्यामध्ये जर 5,000 करोड असतील तर शेवटी 500 करोडवरती सेटल व्हा. हो ना. म्हणजे मला मर्सिडीज पाहिजे म्हणून आपण हे करत राहिलो आणि आपल्या भाग्यामध्ये आपल्या प्रयत्नांचे फळं म्हणून जर आपल्याकडे फेरारी येणार असेल तर फेरारी सोडून मर्सिडीजवरती सेटल होऊ. ठीक आहे. ही ही जाणीव नेहमी असू द्या. जेव्हा जेव्हा मागू, एक लहान मुलगा जसा असतो, मी बघितलं आमच्या मुलांच्या बाबतीत, की मला त्याला काहीतरी खेळणं हवं असायचं, दुकानात घेऊन जाऊ, तर माझी बजेटची तयारी जास्त असायची आणि तिथे गेल्यानंतर त्याला आवडायचं काहीतरी जे फार कमी बजेटचं असायचं. तर पण त्याला आवडलं तर ठीक आहे, चल हे घे, असं होऊन जायचं. तर आपलं तसं व्हायला नको, की आपण काहीतरी मोठं डिझर्व करतोय, मोठी गोष्ट येते आहे, परंतु छोटीशी गोष्ट मागून घेतली. आपण मायेच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे हा अवेअरनेस नेहमी ठेवा. प्रयत्न मी ह्यासाठी करतो आहे, मला अमुक मिळावं अशी माझी इच्छा आहे, परंतु तुम्हाला जे द्यायचं आहे, जे माझ्यासाठी योग्य असेल ते द्या. मग कारण तो एक पिता परमेश्वर आपण म्हणतो, त्या परमेश्वराला पिताच म्हणतो, गुरुलाही गुरु माता गुरु पिता म्हणतो. त्यांना आपलं भलं कशात आहे हे माहिती आहे. तर आपल्यासाठी जे योग्य असेल तेच ते आपल्याला देतील. त्याच्याशिवाय दुसरं काही देणार नाही. आपल्याला ते आपल्या बुद्धीला कळणार नाही चांगलं की वाईट, परंतु तो विश्वास ठेवावा, जे मिळालं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि त्याच्यानंतर सरळ सरळ तिथे सरेंडर करावं, शरण जावं. ह्या विचारांनी आज आपण थांबूया आणि इथून उद्या आपण पुढे ह्यांचं युद्धाचं काय झालं, त्याच्यानंतर ही जी लीला होती दुसरी विदुरथाची, मग ती परत आपल्या पतीकडे कशी आली आणि इथे सरस्वतीनी लीलानी, ही जी पद्मराजाची लीला होती, तिने पुढे मग मृत्यूबद्दल प्रश्न विचारले, मृत्यूनंतरचा प्रवास कसा आहे, तर हे पुढच्या काही सत्रांमध्ये आपण बघू. हे फार इंटरेस्टिंग सत्र असतील, कारण मृत्यूचे अनेक रहस्य याच्यात दिलेले आहेत आणि ते बरेच इन्व्हॉल्ड आहेत. तर म्हणजे मस्ट बी व्हेरी थ्रिलिंग असं म्हणेल मी. हां, इंटरेस्टिंग राहते. तर जरूर या त्या सत्रांना, बाकीच्यांनाही बोलवा. फार मागे, कारण हे सत्र जेव्हा मी मृत्यूबद्दल एक विशेष सेशन घेतलं होतं, ते फार लोकांना आवडलं होतं. त्याच्यामध्ये मी आत्महत्येबद्दलही एक वेगळं सेशन घेतलं होतं. त्या सगळ्या कन्सेप्ट आपण आता इथून पुढे सुरू करू. दिवसेंदिवस हे कॉम्प्लेक्सही होत जाईल आणि इंटरेस्टिंगही होत जाईल. तर उद्यापर्यंत थांबूया. तात्पुरता विश्राम घेऊ आपण आणि पुन्हा भेटू. जय गुरुदेव, जय श्रीराम. आपण पुढे जाण्यापूर्वी एक छोटंसं डोळे मिटून शांत बसू, या सगळ्या गोष्टींवर विचार करू आणि मग प्रश्नोत्तर घेऊया. शांत स्वस्थ बसूया, डोळे बंद ठेवू. सगळं लक्ष आपल्या श्वासावर. किती खोल आहे, काय त्याची गती आहे, स्पीड काय ते बघू.
आपण प्रयत्नांबद्दल चर्चा केली आहे. कुठेही प्रयत्न सोडा असं म्हटलं नाही. जग म्हणजे एक भ्रम, म्हणजे एक स्वप्न, हे जरी खरं असलं तरी व्यवहार सुटणार नाही. सर्वोत्तम प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य. आपल्या वयाला, बुद्धीला, शक्तीला, परिस्थितीला अनुरूप योग्य असे जे काही उद्दिष्ट आहेत ते आपण ठेवू शकतो. कळले नाहीत तर सोप्या पद्धतीने गुरूंनाच फॉलो करायचं, त्यांचं अनुसरण करायचं. श्रेष्ठ प्रयत्न हे शेवटपर्यंत करायचे. सुरुवातीपासून करता आले तो उत्तम, पण जेव्हा कळेल तेव्हापासून करा. आपल्या इच्छेप्रमाणेच आपल्याला फळं मिळतात. पण या इच्छेच्या बाबतीत सावध राहायचं. इच्छा म्हणजे वासना व्हायला नको. केवळ शरीर आहे, उत्तम कार्य घडावे, व्यवहार चालू राहावा म्हणून त्या इच्छा असाव्या. त्यांचे फळ हे केवळ गुरूंवरती, परमेश्वरावरती सोडून द्या. जे येईल ते स्वीकारता यावं. ह्या बाबतीत सावध राहावं. काहीही झालं तरी उच्च कोटीचे प्रयत्न सोडू नये. आपण साधारण जीवन जगण्यासाठी नाहीत. ज्यांना आपण ऐकतो, ज्यांचं अनुसरण करतो ते श्रेष्ठ, मग आपण का साधारण? आपणही श्रेष्ठ होण्यासाठी प्रयत्न करावे. गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सजग हो, वातावरणाप्रती सजग हो. आणि हळूवार डोळे उघडूया.
एक नम्र आवाहन आहे सगळ्या श्रोत्यांना, जे लाईव्ह आहेत, जे यूट्यूबवरती नंतर बघतील, कमीत कमी 2 लोकांना, नाही शक्य झालं 1, जास्त शक्य झालं 5, 10, जेवढे शक्य असतील, त्यांना रोज 2 वेगवेगळ्या लोकांना किंवा 1 वेगवेगळ्या व्यक्तीला किंवा 5 आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे, पण रोज फोन करून, ओळखीचे असतील तरी ठीक, अनोळखी असतील तरी ठीक, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर लोक असतात, त्यांना फोन करून सांगा की आम्ही हे योग वासिष्ठ ऐकतो आहे आणि जॉईन व्हायला सांगा त्यांना. ठीक आहे. आणि बऱ्याच जणांना रात्री 8 ते 9 हे शक्य होत नाही, तर त्यांना मग सांगा ही यूट्यूबची लिंक आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यावरती तुम्हाला अपडेट्स मिळत जातील, पण जरूर बघा. आणि नंतर सहज एक फॉलोअप घ्यायचा की बघितलं का, ऐकलं का. ठीक आहे, एवढं करा जेणेकरून हे चांगले संस्कार, हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे आपल्या बाकीच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनाही आज जसं दुपारी वाचतायत, आज तर किती 103 लोक होते असं मी ऐकलं. खूप आनंदाची गोष्ट आहे. 103 हो ना, जण सर. 103. खरंच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. इतक्या लोकांना रस आला आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, प्रीतीजी आणि शलाकाजी या सुपर आहेत त्या बाबतीत. अतिशय खोलात जाऊन त्या करतात, हे सगळं ॲनालिसिस करतात, डिस्कस करतात. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना जोडता येणं शक्य आहे त्यांनी जरूर स्वतःला जोडून घ्या. कदाचित आणखी पुढचे बाकीचे टाइम स्लॉट्सही ओपन होतील, जशी लोकांची मागणी येईल त्याप्रमाणे. परंतु हे ज्ञान पोहोचवा. काहीच नाही ना, कोणाच्या कानावर योग वासिष्ठ हा शब्द जरी पडला तरी कुठेतरी केव्हा तरी डोक्यात ते स्ट्राईक होईल की अरे काहीतरी ऐकलंय. तो पुन्हा तुमच्याकडे येईल किंवा आणखी कुठेतरी इकडे तिकडे विचारायला जाईल. राईट. आणि त्याच्यातून हे जे संदेश जातात की आपल्याला श्रीराम जागवायचा आहे. आज समाजाची परिस्थिती ही माझ्या दृष्टीने फार सेन्सिटिव्ह आहे. याच्या बाबतीत आपण आपलं वय काहीही असलं तरी निश्चितपणे काही करू शकतो. स्वामी प्रभुपाद असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या, या सगळ्या बऱ्याच जणांनी त्यांच्या वयाच्या कितीतरी उशिरा अनेक मोठे मोठे प्रयत्न करून मोठे मोठे कार्य उभारलेले आहे. तसं त्याला वयाची किंवा याची मर्यादा नाही आहे. तुम्ही फोन करण्याची सेवा निश्चित करू शकता, जेव्हा जेव्हा शक्य होईल, जसं जसं शक्य होईल. फोन नाही झालं, स्टेटस सेट करता येतं, व्हॉट्सअपवरती मेसेजेस करता येतात. आणि बेटर बोला, सांगा, भरभरून सांगा, काही हरकत नाही. फार फार तर समोरचा बोर होईल, कान किटतील, ठीक आहे, थोडा वेळ ऐकेल, नंतर सोडून देईल, पण ते डोक्यात रजिस्टर होईल आज नाही उद्या. ठीक आहे. विद्याधरजी आणखी काही सांगायचं आहे? काही नाही, खूप सुंदर हे आहे रिस्पॉन्स आहे. दुपारचं सेशन खूप इंटरेस्टिंग असतं, डिस्कशन सुद्धा खूप सुंदर असतं. त्यामुळे ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत म्हणून त्यांनी थांबू नये. पुस्तक नसेल तरी सुद्धा बरेच जण जॉईन करतायत. हां, हवा असेल तर नंतर पुस्तक घेता येतं, नाहीतर नाही घेतलं तरी म्हणजे, पण सेशन अटेंड करणं महत्वाचं आहे. सेशन अटेंड करा. येस. चालेल, क्वेश्चन्स घेऊ. हां, पुरोहितजी. हरिओम। क्वेश्चन से पहले मैं जस्ट पूछना चाहूंगी कि मेरे कांटेक्ट में हिंदी लोग ज्यादा हैं, तो आपका ऐसा कुछ हिंदी चल रहा है क्या जिससे मैं उनको लोगों को लिंक शेयर करूं या ऐसा? हिंदी का हो चुका है, मैं उसकी प्लेलिस्ट आपको भेज देता हूँ, तो आप उनको हाँ जी, भेज सकते हाँ। हैं. और अभी जी। देखते हैं, थोड़ा एक प्लान चल रहा है हिंदी में कुछ एकदम शॉर्ट ऐसे कुछ करने का, तो थोड़ा सोच के उसका प्लान तैयार करके फिर अनाउंस करूंगा. तो फिर वो हिंदी, इंग्लिश, वो मराठी शेयर तीनों करिए लैंग्वेज तो। में होता है. ऐसा था कि जैसे लीला रानी जो है, और वो अभी उनकी तो इतनी साधना थी, तो उनका जब वो उनके हस्बैंड शांत हो गए तो उनको वो चाहिए कि हम लोग साथ में ही रहें, तो वो उन्होंने इच्छा शक्ति से, जो आप बोल रहे थे कि इच्छा शक्ति से वो सब कुछ हो रहा है। पर इन जनरल इस लाइफ में हमको यदि ऐसा हो कि मतलब कई लोगों को एंजाइटी का ये लेवल देखने के लिए आया है इन दिनों कि मैं फैमिली मेंबर्स को कुछ ना हो जाए, स्पेशली हस्बैंड को कुछ ना हो जाए, तो उन लोगों को क्या हम इस प्रकार का कुछ कन्विंस कर सकते हैं कि आपकी इच्छा शक्ति से आप उन लोगों को सिक्योर कर सकते हो, या ऐसा पॉसिबल है क्या मुझे कि जी. ऐसा कुछ हो जाए कि मतलब साथ में वो सेफ हो जाएं, हम ऐसी इच्छा शक्ति में रखूं कि मेरे हस्बैंड को कुछ ना हो या मेरे बच्चों को कुछ ना हो, तो इज इट पॉसिबल? हाँ, अपनी इच्छा शक्ति सब कुछ लेकर आती है. बहुत अच्छा प्रश्न पूछा है. आज समय नहीं है क्योंकि इसके ऊपर काफ़ी बड़ी बातें हैं बोलने के लिए. अगर टिप्स देनी रहेगी इन शॉर्ट, तो आप जो चाहते वही होता है. ठीक है, ये एक बात. लेकिन दूसरा ये भी है कि अगर हमने ये छोड़ दिया कि कई बार प्रश्न आता है कि अगर मैंने निगेटिव सोचा तो मेरे साथ निगेटिव होगा क्या,
तो ऐसी सिचुएशन में अपना जो माइंड सेट है उसको शांत रखने के लिए मैं कुछ भी सोचूं, जो करना है वो गुरु ही करेंगे, उनका जो आएगा वो गुरु प्रसाद करके मैं स्वीकार लूंगा। अगर हमारी भावना ऐसी रही तो मेरे चाहने न चाहने से कुछ नहीं होता, जो उनको देना है वही देंगे। आज हमने इसी बात पे ये सब चर्चा की कि क्या मांगना है, प्रयत्न कुछ करो लेकिन जो देंगे उनको को, हाँ आप जो देंगे वो देंगे। तो अच्छा बुरा ऐसे टाइटल हम लोग लगाते हैं और इसके बारे में सब आगे जाएंगे तो फिर ये धीरे धीरे ये पॉइंट्स क्लियर होते जाएंगे। हाँ, तो बस अच्छा सोचिए। अगर अच्छा नहीं सोच सकते क्योंकि विचारों पे हमारा नियंत्रण नहीं होता, तो ये कहना कि मेरा विचार कुछ भी हो जाए, जो देना है वो गुरु देंगे और मेरे लिए या मेरे परिवार के लिए अच्छा ही करेंगे। ठीक, ठीक है। धन्यवाद। हाँ, हाँ वसुधरा जी। आपण आतापर्यंत मन, मनाचे व्यवहार, वासना, इच्छा ह्याच्यावरती खूप बोललो. पण मला एक असं विचारायचं होतं की ह्या संदर्भात कर्माचा सिद्धांत ह्याचं काही रिलेशन येतं का? हा कर्माचा सिद्धांतच आहे ना. आपण जे प्रयत्न करतो तेच आपल्याला, कर्म म्हणजे काय, आपले प्रयत्न आहेत मागचे आणि आताचे. आपण मागच्या एका सेशनमध्ये मुमुक्ष व्यवहाराला सुरुवात केली तेव्हा सगळं हेच सांगितलं हा. की आपले कर्मच आपले फळाच्या रूपाने आपल्या समोर येतात. म्हणजे ती थिअरी पण आपण ह्या ह्याच्यामध्ये मान्य करतो. हो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म म्हणजे शेवटी मन आहे. हा. मन अगोदर कर्म करतं, शरीर फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करतं. बरोबर आहे. म्हणजे मी टॉपर होण्याची इच्छा केली आणि शरीराने प्रयत्न नाही केले तर असं होणार नाही. ते इवन गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मनाचे कर्म जास्त पॉवरफुल आहे शरीरापेक्षा. मग याचा अर्थ की प्रारब्ध, क्रियमाण कर्म, संचित कर्म ह्या गोष्टी पण आपण ह्या वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळे जन्म होतात आणि तो आता हा राजा 3 जन्म, 800 जन्म वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा सिद्धांत इट स्टील स्टँड्स असं हो आहे का? हो आहे, तो आहे तेच कर्माचा मला हवं सिद्धांत आहे. होतं. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे पराधीन आहोत. आपल्या हातात आहे, हा. मागचे कर्म आपण बदलू शकतो या जन्मात. हो हो, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. धन्यवाद. मंगलाजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपण जे संयमाच्या बाबतीत सांगितलं त्या संदर्भातली गोष्ट फक्त मला शेअर करायची होती. माझी मुलगी ज्या 7वीत होती त्यावेळेस मी तिला सांगितलं होतं की आपल्याला उपवास करायचा आहे, हरतालिकेचा उपवास, पाणी पण नाही प्यायचं असा. ती म्हणे का? आता माझ्यापुढे प्रश्न होता की आपल्या आईने आपल्या सांगितलं आपण केलं, पण हे मुलं प्रश्न विचारतात. त्यात ती इंग्लिश मीडियम मध्ये होते त्याच्यामुळे तर ते आणखीनच होतं. मी म्हटलं हे बघ, तू शिकली, खूप मोठी झाली आणि विमान प्रवासाला गेली आणि विमानाला काहीतरी झालं आणि तुला 1 दिवस पाणी पण नाही मिळालं तर तू काय करशील? त्यावेळेला आपल्याला शक्य होणार नाही आणि म्हणून तू आतापासून वर्षातनं फक्त 1च दिवस असं करायचं. आणि तिने ते केलं, मग पटलं तिला आणि सगळं छान झालं तिचं. आता मी तिच्या जवळ असते, मुलगा पण इकडच आहे. पण हा संयम शिकण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतो आणि म्हणून उपवास करायचे असतात. बरोबर. हे आपल्याला, आता मला पण डायबिटीस आहे, माझ्या जावयाला डायबिटीस आहे. तर मी एखादी गोष्ट नाही खायची ठरवली तर होतं, तर त्याला म्हटलं ना तर तो म्हणतो, मी म्हणते ही गोड वस्तू आहे पण ही जर नॉनव्हेजची असेल तर मी खाईल का? नाही ना, मग मी ते खात नाही. पण तो तुम्हाला नॉनव्हेज पण चालतं. संयम कारण त्याचा देवावर विश्वास नाही. नाही ठीक आहे, अशा हळूहळू या गोष्टी आपल्या कळतील. व्यवहारात आपण याच्यावर आपल्याला चर्चा पटतं करू. ते, तुम्ही जे सांगता ते अगदी 100% पटतं की ह्या देवाधर्मामुळे आपल्याला खूप शांती मिळते मनाची. तेच तर. खूप धन्यवाद. धन्यवाद. शशिकला शास्त्री, अनम्यूट करा. दुपारी जय गुरुदेव. जय यतीनजी, मी तुम्ही सांगितल्यापासून तुमचे 6 प्रकार पहिले ऐकले, त्याच्यानंतर नवीन सुरू झालं तेही लावलं आणि त्याच्या आतच पुस्तक मागवलं आणि पुस्तक पाहिल्याबरोबर पुस्तकाची एवढी उत्सुकता वाढली की ते पुस्तक मी कधी माझी 50 ते 100 पानं होतात कळतच नाही.
आणि झोप जमलीच नाही, झोपच गेली. म्हणजे असं वाटतं किती पुढे उत्सुकता लागली. आणि एक मला सांगायचंय त्याच्यामध्ये, की रामाचं हे जे वैराग्य आहे, याचा उल्लेख मी एकनाथी रामायण वाचलं. त्याच्यात एकनाथांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, की जेव्हा रामाला वैराग्य येतो, तो हिंडून येतो, बहुप्रदेश बघून येतो, तेव्हा लोकांची परिस्थिती बघून त्याची परिस्थिती, मनस्थिती ठीक नसते. आणि त्याच वेळेस विश्वामित्र दशरथांकडे मागणी करायला येतात. आणि मग ते दशरथ नाही म्हणतात, की मी येतो तुझ्याबरोबर सैन्य माझं घेऊन, पण मी यांना देणार नाही, लहान आहेत माझी बाळ दोघंही, राम लक्ष्मण. तर त्यावेळेस मग ते विश्वामित्र चिडतात आणि मग म्हणतात, मी तुम्हाला राजा तू आता तू बोलून नाही म्हणतो, तुझ्या घराण्याला तू खाली मानवतो रघुवंशाला, तर मग त्यापेक्षा दिलेलं वचन पाळायला तुला काय होत आहे. त्यावेळेस मग वसिष्ठ येतात आणि त्यावेळी वसिष्ठ त्यांना जो उपदेश करतात, तो सगळा उपदेश त्यांनी जवळजवळ खूप वर्णन छान केलेला आहे. हा, आणि त्याच्यामध्ये कर्कटिका मी वाचता वाचता मग माझ्या लक्षात आलं, की पद्मावती लीला हिचा हा प्रवेश 3 जन्म, त्याच्यानंतर ते कर्कटिका राक्षसीचा, नंतर ते बरोबर. सगळे लवणासुराचा. मग ते मला आठवत गेलं, की अरे आपण ते त्याच्यात वाचलेलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं ते आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे रिपीट होत आहे. खूपच म्हणजे छान वाटतंय आणि अतिशय समाधान वाटतंय. म्हणजे मला सतत धार्मिक लहानपणापासून धार्मिक ग्रंथ वाचनाची सवय आहे. मी शिक्षिका होते संस्कृतची, त्यामुळे फिलॉसॉफी आणि संस्कृत शिकवलेलं आहे. अरे त्यामुळे वा. ते शब्द पण मला संस्कृत सुभाषित पण मजेशीर येतं, मजा वाटते ते वाचायला. सुमन महादेवकर मॅडम ताईंचा खूपच ग्रंथ, खूपच भाषा शैली खूप मस्त आहे. म्हणजे ती अगदी सोडवतच नाही. अलंकारिक, उपमा, उत्प्रेक्षा एवढं ते घनदाट अरण्यात गेल्यासारखं वाटतं त्याच्यामध्ये. म्हणून तेच तेच. खरोखर मला त्या दिवशी मी तुम्हाला फोन लावला होता, पण फोन लागला नाही चुकून. बरं. म्हटलं मग चला आता या ह्याच्यात सांगूया. आणि दुपारचं पण सेशन खूप छान चालू आहे. वाचनामध्ये माझं पुन्हा डबल होत आहे. म्हणजे माझी बी पुष्कळ यांच्या पानाने पुष्कळ पुढे गेलेली आहे. जवळ 100-150 पानं झाली आहेत माझी वाचून. छान. त्यामुळे आता आणखी ऐकून आणि पुन्हा दुपारचंही होत आहे. त्यामुळे आणखी हे होत आहे. आता वेळच वेळ आहे. त्यामुळे सगळी लिंक लावून घेतली. विवेक सिंधू पण मंगळवारी चालू आहे. अच्छा. दशरथी झालेला आहे मंगळवारी. आमची भगवद्गीता असते बुधवार आणि शनिवार. आमची क्रियायोगाची पण हे असते, आज साधना असते. त्यामुळे मी गुरुवारी 8:30ला जॉईन होते. दर गुरुवारी माझा उशीर होता. आमची काही सामुदायिक साधना असते, त्यामुळे कृपया म्हणून मी आज उशिरा जॉईन केला आज. काही त्यामुळे काही ते हरकत नाही. ठीक आहे. हा, हरकत नाही. चला, धन्यवाद. एकनाथ खूप खूप महाराजांचं छान. एकनाथ हो महाराजांचं कोणतं पुस्तक त्यांनी सांगितलं? हो. एकनाथी रामायण. एकनाथ एकनाथी रामायण का? रामायण. हा, 2 भाग आहेत त्याचे. 1800 पानाचे आहेत. मोठी मोठी पुस्तक आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात योग वैशिष्ट्यच आहे ते. हो, योग वशिष्ठ त्याच्यात खूप आहे. जवळजवळ 100-150 पानं त्यांनी त्याच्यात घेतलेली आहे त्याच्यावर. दुसरं उत्तर रामायणामध्येच त्याच्यात खूप भरपूर केलेले वर्णन. त्यामुळे मला ते सगळे वाचल्याबरोबर लक्षात यायला लागलं, अरे आपण याच्यात वाचलेलं आहे. म्हणून म्हटलं ओके. ओके, हा, त्याच्यात आहे याचं सगळं वर्णन. ठीक. धन्यवाद. 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 हा, आशा ताई. सर मगाशी जणांनी कर्माचा सिद्धांत बद्दल बोलल्या त्या, आणि आपली कर्म ही बदलता येतात असं तुम्ही काहीतरी बोलल्याचं मला आठवतंय. तर अशी म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात किंवा रामदास स्वामी म्हणतात की तुमच्या हातावरच्या रेषा तुम्ही बदलू शकता नामस्मरणाने वगैरे असं. तर असं या योग वैशिष्ट्य किंवा अजून दुसरीकडे कुठे काही असा उल्लेख आहे का? डायरेक्ट उल्लेख नाहीये, कारण मुळात योग वसिष्ठ हातावरच्या रेषा, भाग्य, कपाळावरच्या रेषा, कुंडली, पत्रिका या सगळ्या गोष्टींवरती काही ते असा विश्वास ठेवत नाही. योग वसिष्ठ विश्वास ठेवत नाही म्हणण्यापेक्षा याचा काही उल्लेख कुठे केला नाहीये. हां, जे शास्त्र आहेत व्यवहारातले ते शास्त्र आहेत, परंतु यांचा उल्लेख कुठे नाही. त्याच्यामुळे काय आहे आणि काय बदलू शकतो असा विषयच येत नाही. पण त्यांनी प्रयत्नांचं महत्त्व आणि आपलं मूळ स्वरूप, काल मी एकाशी असंच बोलत होतो, तर ते सगळं हे पंचमहाभूत आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती विषय चालला होता. पण योग वसिष्ठ हे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाकडे नेतं, की जिथून हा सगळा भ्रम झाला आहे तर त्या भ्रमामध्ये अडकण्याची गरज नाही. बाकी व्यवहारामध्ये जे जे अप्लिकेबल आहे ते ते आपण तसं तसं करावं. त्याच्यामुळे आपले प्रयत्न व्यवस्थित असतील, गुरुमार्गावरती असू, तर आपलं नशीब आणि या सगळ्या गोष्टी, ज्याला नशीब म्हणा, भाग्य म्हणा, ते बदलतं. त्यात काही वाद नाही. हो, याच्यावर पण एक ते छानशी गोष्ट मागल्या उद्या जन्मात सांगतो. असलेलं कर्म कशी बदलतील, त्याचे परिणाम कसे बदलतील, असा मला एक प्रश्न पडतो. आपण काल आपल्या सुरुवातीच्या सेशनमध्ये बघितलं ना, काल खूप जेवलो, अजीर्ण झालं असेल तर आज उपवास करा, लंघन करा. त्याचे परिणाम बदलू शकतो. कर्माचे परिणाम बदलता येतात. कर्म नाही बदलता येणार, पण त्यांचे परिणाम बदलता येतात. हो, बदलले, पण त्याचे परिणाम बदलता येतात. हो.
कर्म आहे तेच राहतील ना, ते कारण थांबलेले आहेत. आज आपण त्याला अपोजिट प्रयत्न करून करू शकतो. हा, तर ते प्रयत्न म्हणजे काय असं मला थोडक्यात सांगितलं तर बरं. विरुद्ध दिशेने केलेले प्रयत्न म्हणजे मागच्या जन्मी खूप काही, आता स्वतः वाल्मिकींचंच उदाहरण घ्या. कितीतरी हत्या आणि कितीतरी दरोडे हे सगळे त्या वाल्या कोळीच्या नावावरती होते. पण रामनामाचं जप इतके काळ केल्यानंतर आज वाल्मिकी झाले, नाही का? नाही नाही, आपल्याला कसं करणार, आपण मागल्या मी काय केलं होतं ना, तर त्याचं परिमार्जन आपण कसं करावं असं. हे बघा, हेही आपण डिस्कस केलं होतं की मागच्या जन्मीचे कर्म आणि त्याचे परिणाम मला माहिती नाही. राईट. कर्माचा रूल असा आहे की तो तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगून त्याची शिक्षा दिली जात नाही. आज फायनान्शियल लॉस झाला तर तुम्ही मागच्या जन्मी कोणाचे पैसे घेतले होते असं काही आपल्याला सांगता येणार नाही, कुठेच सांगता येत नाही त्याचं. हम्म. म्हणून या जन्मात आपल्याला काय करायचं तर गुरुमार्ग आणि शास्त्र यांनी जायचं, ते सगळ्यात चांगलं आहे. ते सगळे कर्म धुवून टाकतात आपण, जे काही असतील असं. हो, बरोबर आहे. नाही का? ठीक आहे. इथे कसं शोधणार ना मागच्या जन्मी काय होतं? तेच मला म्हणायचं. पण या जन्मी काहीतरी चांगलं काम करत राहायचं एवढं. बस आपलं जीवन सार्थक केलं हवं. हम्म. जय गुरुदेव. जय गुरु. हा अभि. यतीन सर, मला प्रश्न नाही, पण मला फक्त एक सांगायचं होतं. मी माझ्या भावाला लिंक दिली आणि त्याने आतापर्यंत 7 सेशन बघितले. ही कुडंट जॉईन फॉर सम रिझन लाईव्ह, पण तो तुमचा फॅन झालाय. ही जस्ट लव्स दोज मराठी सिरीज. त्याला खूप आवडल्या. थँक्यू. थँक्यू. इच्छा आणि वासना यातील फरक स्पष्ट करून सांगा. तर विशेष फरक नाही आहे. वासना ह्या अटॅचमेंट सोबत असतात, इच्छा फक्त इच्छा असते. वासना ही तुम्ही दीर्घकाळ केलेली इच्छा म्हणा किंवा धरून ठेवलेली गोष्ट, आणि इच्छा ही जस्ट पॉपअप होते. तिच्यावरती नियंत्रण आपण करू शकतो. सर, यू सेड दॅट व्हॉट वी वॉन्ट इन अवर युनिवर्स वी गेट बाय क्रिएशन. मग जर माझ्या ब्रह्मांडात सिगरेट, टोबॅको, दारू, भ्रष्टाचार, अत्याचार, गुन्हे नष्ट करायचे असतील तर हे याच जन्मात शक्य आहे का? ओके, फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कोणी विचारलाय? अथर्व असेल. ओके, हे बघा अथर्व, तुम्ही तुमचे प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. ओके, आपण पुढे जाऊन कधी हा विषय येईल. जगातल्या सगळ्याच गोष्टी काही आपण नष्ट करू शकत नाही. सगळे गुरु, सगळे संत यांनी आतापर्यंत पृथ्वीवरती आले आहेत, सगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, परंतु सगळंच काही बदललं आहे अशातला प्रकार नाही. किती वेळा राम आले, श्रीकृष्ण आले, तरी आहे तसंच आहे परिस्थिती. आपलं जीवन सार्थकी लावणं एवढं आहे. आपण आपले प्रयत्न करू शकतो, त्याची फळं जे यायची ते येतील. आज मी म्हणून ते म्हटलं की सिगरेट, दारू किंवा भ्रष्टाचार नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे, रिझल्ट द्या हे त्यांच्या हातात आहे. ठीक आहे, नाही तर काय होईल मग, हे मी एवढं करूनही होत नाही, याच्यामध्ये सगळं योग वासिष्ठमध्ये फॅक्टर्स येतात की तिथे मी आलो, मी करतोय आणि मग ते रिझल्टला अटॅचमेंट होते, हे होत नाही, ते होत नाही, मग फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळे प्रयत्न करा आपल्या परीने आणि बाकी रिझल्ट हे सोडून द्यायचे. ठीक आहे, थांबायचं विद्याधरजी, पुरेसा वेळ झाला आहे. ओके, चला सगळे थांबूया. आणि उद्या, अच्छा इकडे एक प्रश्न आहे, थांबा तुम्ही विचारून घेतो इथे. मिनलजी, हा विचारा प्रश्न, अनम्यूट करा स्वतःला. मिनल देगावकर. जय गुरुदेव. योग वशिष्ठ ऍक्च्युली खूप लहान वयात वाचलं, म्हणजे मी तेव्हा नुकतीच आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आले होते. बरं. आणि मी विकत घेतलं ते. माझं पहिल्यांदा वाचलं तेव्हा सगळं डोक्यावरून गेलं, काही काही गोष्टी कळल्या. पण मग सेकंड टाइम वाचलं परत, ते पारायण केल्यासारखं केलं. मी रोज एक चॅप्टर वाचायची. बरं. तर तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे आकलन होत होतं. पण आता तुमचं ऐकताना अजून त्याचं छान उलगडत जाते मराठीमध्ये. थँक्यू. आणि अजून एक शंका होती, योग वशिष्ठ जास्तीत जास्त लेडीजच वाचतात असं मला एक म्हणजे बघितलं मी. जेंट्सच्या हातात फार कमी पडतं का योग वशिष्ठ? नाही, असं काही नाही. भरपूर आहेत वाचणारे. माहित नाही का तुमचं ऑब्झर्वेशन असं असेल, पण वाचणारे भरपूर आहेत. आता आपल्या सेशनमध्ये पण लेडीज जास्त आहेत. हो, नेहमी बघते मी. आहेत. मे बी काही गृहिणी असतील त्याच्यामुळे असेल, किंवा काही जणांचं इम्प्रेशन असतं, पुरुषांचा इगो जास्त असतो, ते फॅक्टर्स येतात. ठीक आहे. नाही, बाकीचे ग्रंथ वाचतात ते, म्हणजे माझ्या घरात पण मी बघितलंय. धार्मिक लोक जे आहेत ते त्यांच्या गुरुनी जेवढं सांगितलंय तेवढंच हे करतील, पारायण करतील किंवा ग्रंथ वाचतील. बरं. असं. आणि त्यातल्या त्यात लेडीज जास्त वाचतात, पारायण करतात किंवा जास्त वाचतात.
हा, नाही माहिती नाही मला. असं काय मी observation? सगळ्यांना सजेस्ट केलंय की तुम्ही हा ग्रंथ आधी वाचा म्हणून, बरोबर. पण कोणाची अजून तशी बुद्धी नाही झाली की कोणाला इंटरेस्ट नाही येत. तर मी नाही. तुमचं सेशन ऐकण्याकरता हे केलंय सगळ्यांना, सेशनला अटेंड करण्याकरता. बरं, बघूया आता किती त्यांना जण म्हणा join एखादं सेशन ऐका, 10 मिनिटं ऐका, 15 मिनिटं ऐका, बघा काय होतात. हो होतं. ना, हो ना. ठीक आहे. हा, अंजली गोडबोले, आपल्याला थांबायचं आहे पण ठीक आहे, एक शेवटचा मिनिटं घेऊ आणि थांबू. हॅलो. हा बोला. हा, अंजलीच्या वतीने मी विचारतोय. बरं. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी तपश्चर्या करून किंवा काही हे करून साधना करून वर मिळवत होते. वर म्हणजे एखादी शक्ती म्हणा किंवा हे. तर हे आत्ता या काळामध्ये ते हे आहे का, पॉसिबल आहे अच्छा. एखादं वर मिळवायला? हो, सिद्धी प्राप्त होतात, पण पूर्वीच्या काळी राहणीमान, आयुष्य, त्यांचा व्यवहार आणि तपस्येचा काळ हा प्रचंड होता. तर आताही अनेक सिद्ध असतील हिमालयात, इकडे तिकडे आपण मध्ये मध्ये काही काही व्हिडिओज बघतो. हे सगळं शक्य आहे करणं, पण मुळात कशाला करायचं हा प्रश्न आहे. नाही, चांगल्या कामासाठी. हो, पण तेच आहे ना, म्हणजे त्यासाठी एवढं सगळं करायचं तर व्यवहार करता करताही त्या गोष्टी करता येतात. चांगलं काम करून शेवटी एक स्थिती अशी येते की तो वर मागायचा चांगल्या कामासाठी, पण लक्षात येतं की नाही, याच्यात काही अर्थ नाही, कारण त्या वराचा उपयोग नाही. प्रत्यक्ष प्रभू श्रीकृष्ण यांच्याकडे काही कमी शक्ती होती का? ते शेवटी महाभारत थांबवू शकले असते, त्यांना काही कठीण नव्हतं. पण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध, नियतीच्या विरुद्ध सहसा मोठे लोक जात नाही, त्यांच्यात शक्ती असली तरी. त्यामुळे वर मिळवला तर आपल्याला आणखीन काही चांगलं काम करू शकतो आपण, देशाच्या दृष्टीने म्हणा किंवा समाजाच्या दृष्टीने काहीतरी करता येईल आपल्याला. जे काही वाईट मार्ग आहेत ते त्यांचा निपात करता येईल त्या वराच्या उपयोगाने. निश्चित करता येऊ शकतो, आणि प्रयत्न करायचे असतील तसे करता येतात, पण त्याला अथक प्रयत्न आणि बरीच तपस्या लागते. सध्याच्या काळात माझा एक प्रश्न म्हणजे भ्रष्टाचार जो काही बोकाळला आहे त्यांनी सगळ्यात जास्त अधपतन होत आहे आपलं. तर त्या दृष्टीने आपल्याला वराचा उपयोग करून आपण ते कमी करू शकतो भ्रष्टाचार. कारण हे भ्रष्टाचार जाणारं इतकं सहजासहजी जाणारं हे नाही आहे, हे भ्रष्टाचार जो माजलेला आहे तो. मी मी तुम्हाला मनापासून सांगेल की थोडं व्यावहारिक राहणं जास्त योग्य आहे. अनेक संत आज आहेत समाजामध्ये, त्यांच्याकडे वर देण्याची आणि ह्या सिद्धी आहे, त्यांच्याकडे सगळ्या शक्ती आहेत, तर ते करू शकतात जर वाटलं तर. पण मग ते का नाही उपयोग करत? आपलं समाजाचं एवढं अधपतन. तेच सांगतो की नियमाच्या विरुद्ध जाणं त्यांनाही नाही आहे. नियतीमध्ये असं होणार असेल तर होईल, त्याला तुम्ही जास्त थांबवू शकत नाही. आणि त्यांनी केलं तरी पुन्हा ह्या गोष्टीवरती उफाळतात. पुढे जाऊन एक गोष्ट येईल, आपण बलिराजाची, प्रल्हादाची गोष्ट ऐकू तेव्हा हे याचं उत्तर मिळेल. त्यात आहे की हा इम्बॅलन्स हा पार्ट ऑफ नेचर आहे, इम्बॅलन्स राहणारच आहे. ठीक आहे. योगेश्वरी म्हटले ना की सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं कधीच होणार नाही. जगामध्ये सुख दुःख आणि हे वाईट चांगल्या गोष्टी होणारच आहे, असंही उल्लेख आलाय ना. ठीक आहे, धन्यवाद. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे, आपण थांबूया. गीताताई आणि आशाजी, आपण उद्या तुमचे प्रश्न घेऊ किंवा मला तुम्ही व्हॉट्सअपवरती करा. आज उशीर झाला आहे सगळ्यांसाठी, सॉरी. ठीक आहे, चालेल. थँक्यू. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्रीराम.